नमस्कार मित्रांनो. तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक्झाम केव्हा होणार आहे? ठीक आहे. म्हणजे 28 फेब्रुवारीला होणार आहे, सगळ्यालाच माहिती असेल. आता काय 7-8 दिवस राहिले आहे. तर स्टडी स्ट्रॅटेजी कशी असावी, जेणेकरून या लास्टच्या दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स वाढतील तुमचे. ठीक आहे. आय होप तुम्ही याच्या अगोदर स्टडी केलं असेल आणि केलं नसेल तरी पण आपण या व्हिडिओमध्ये तुमचे मॅक्झिमम मार्क्स कसे वाढू शकतात आणि तुमचं रिझल्ट फिक्स कसं येऊ शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर मित्रांनो, 28 फेब्रुवारीला तुमचं एक्झाम होणार आहे. तर या जो आज दिवस आहे मित्रांनो, 21 फेब्रुवारी. ठीक आहे. तर आता 6 ते 7 दिवस राहिलेले आहे मित्रांनो. तर या 6 ते 7 दिवसामध्ये स्टडी मी जशा रीतीने सांगतोय तशा रीतीने करा आणि मी जे नोट्स देणार आहे त्या नोट्स तुम्ही फक्त तेवढं रीड करा मित्रांनो. तुम्हाला तुमचे बऱ्यापैकी मार्क्स वाढतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता 30 मार्कासाठी नॉलेज ऑफ बँकिंग अँड कॉर्पोरेशन म्हणजे बँकिंग आणि सहकार हे तुम्हाला 30 मार्कासाठी आहे. तर याचं वेटेज जास्त आहे. ठीक आहे. आणि हा कॉम्प्युटर नॉलेज अँड म्हणजे हे कॉम्प्युटर आणि आय टी. ठीक आहे. हे 20 मार्कासाठी. ठीक आहे. तर बँकिंग, सहकार आणि कॉम्प्युटर हे तुम्हाला दोन्ही मिळून किती मार्काचं असं होतं आहे मित्रांनो? 50 मार्कासाठी. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तुमचं इथंच मार्क्स कव्हर होणार आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला या पॉईंटवरती जास्त फोकस करायचं आहे आणि वाचायचं काय रिव्हिजनसाठी एकदम बूस्टर डोस नोट्स आहेत मित्रांनो आपल्याकडे. त्याच्याबद्दल समोर सांगणारच आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे. तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की तिथे काही फ्री PDF आपण नोट्स वगैरे देत असतो आणि इतर माहिती पण मिळत असतात तिथे. ठीक आहे. आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहे ते 10-10 मार्कासाठी आहे मित्रांनो. ठीक आहे. 10 मार्क 10 प्रश्न असतील त्याच्यावरती. तर त्याचं पण तुम्हाला थोडक्यात म्हणजे रिव्हिजन होईल आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, लास्टच्या दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण वाचत बसण्याचं म्हणजे तुमचं खूप टाईम वेस्ट होईल मित्रांनो. तर आपण एकदम एक्झाम ओरिएंटेड आणि टू द पॉईंट फालतूची इन्फॉर्मेशन याच्यात आपल्या या नोट्समध्ये नाही आहे मित्रांनो. या नोट्सचं तुम्हाला डेमो दाखवतो आहे मी. तर हे RBI आहे समजा, हे बँकिंगचं आहे. तर हे बँकिंगमध्ये RBI समजा आता सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. 11 डिसेंबर 2024 रोजी 26वे ते झाले. रेपो रेट, बँक रेट वगैरे या संपूर्ण ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या पण आणि प्रमुख योजना आहे यावरती. ठीक आहे. तर असं संपूर्ण तुमचे जे ऑल सिलॅबस आहे मित्रांनो, ऑल सब्जेक्ट जे आपण अगोदर बघितले ते संपूर्ण सिलॅबस आपण या रिव्हिजन नोट्समध्ये कव्हर केला गेलेला आहे आणि ही रिव्हिजन नोट्स तुम्ही एका दिवसामध्ये 1 डेमध्ये वाचू शकता. ठीक आहे. 1 डेमध्ये वाचू शकता. तर तुमचे आता 6-7 दिवस राहिलेले आहे किंवा तुम्ही नंतर पण PDF घेतले 1 दिवस अगोदर तरी पण तुमचं खूप सारे मार्क्स तुम्हाला याच्यातून मिळू शकतात. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हे एकदम फॅक्च्युअल डाटा आणि एक्झाम ओरिएंटेड काढलेलं आहे मित्रांनो. आणि संपूर्ण ह्या नोट्स तुम्हाला घेण्यासाठी तर एकच मिनिट. या नोट्स तुम्हाला घ्यायचं असेल तर ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. नाहीतर 93 22 36 71 44. ठीक आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि SDCC रिव्हिजन नोट्स म्हणून असं सेंड करा. ठीक आहे. आणि याची किंमत राहील मित्रांनो ₹200. ठीक आहे. तर ₹200 कोणाला जास्त असं वाटत असेल मित्रांनो, पण कसं आहे याच्यामध्ये ना तुम्हाला संपूर्ण रिव्हिजन होईल आणि बऱ्यापैकी मार्क्स वाढेल मित्रांनो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि ज्या पॉईंटवरती आपण म्हणजे 50 मार्कासाठी काय आहे, बँकिंग, सहकार आणि कॉम्प्युटर हे जे 3 सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती जास्त फोकस केला गेलेला आहे. आणि कॉम्प्युटरवरती जास्त क्वेश्चन येतात तर त्याचा एकदम डिटेल MCQ पण टाकलेले आहे. संपूर्ण सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इतर बाकी या 7 दिवसामध्ये काही वाचण्याची गरज नाही आहे मित्रांनो. व्यवस्थित रिव्हिजन करा. कोणी पण फर्स्ट वेळेस पण वाचत असेल तरी पण तुम्हाला समजून जाईल. कन्सेप्ट पण टाकलेल्या आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आणखी काही जर तुमचे प्रश्न असतील मित्रांनो तर नक्कीच तुम्ही हे करा. ठीक आहे. कमेंट करा, तुम्हाला ॲन्सर मिळेल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.